विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहिला, सेंट्रिपिटल फोर्स पाहिला. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा टॉपिक पाहिजे आहे कॅपलर्स लॉ. आपल्या पुस्तकात पान क्रमांक 3 वर हा टॉपिक आहे. अत्यंत प्राचीन काळापासून लोक ग्रहांचा अभ्यास करत होते. त्यानंतर ग्रहांचा अभ्यास गॅलिलिओच्या पूर्वी उघड्या डोळ्यांनी पाहत होते. त्यानंतर गॅलिलिओनी टेलिस्कोप तयार केला. गॅलिलिओ ऑब्झर्वेशन ऑफ द प्लॅनेट पोझिशन व्हेरी मेड बाय विथ नेकेड आय. By the 16th century, a lot of data were available about the planetary position and motion. विद्यार्थी मित्रांनो, 16व्या शतकापर्यंत ग्रहांची स्थिती आणि ग्रहांच्या गतीविषयीची बरीचशी माहिती उपलब्ध होती. योहानस केपलर द सायंटिस्ट, these data are used to observe the motion and position of the planet. ग्रहांची स्थिती आणि ग्रहांच्या गतीच्या बाबतीत कॅप्सलरने अभ्यास केला आणि नंतर मग त्याला असं आढळून आलं की ग्रहांच्या गतीविषयीचे काही नियम त्याने मांडले. ते 3 नियम आपल्याला आता पाहायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदर तुमच्या पान नंबर 3 वर, पेज नंबर 3 वर डू यू नो माहित आहे का तुम्हाला, ती अगोदर पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सूर्याभोवती प्रत्येक ग्रह, द प्लॅनेट रिव्हॉल्युशन अराउंड द सन इन अ इक्लिप्स ऑर्बिट, लंब वर्तुळाकार कक्षेत त्या फिरत असतात. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना लंब वर्तुळ कसं काढावं आणि लंब वर्तुळाच्या बाबतीतचे काही अंतरांच्या बाबतीतच्या काही नियम मी तुम्हाला प्रत्यक्ष कृतीने दाखवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, लंब वर्तुळ म्हणजे एखाद्या शंकूला एका प्रतलाने तिरके छेदले असता तयार होणारी आकृती. An eclipse is the curve obtained when a cone is cut by inclined plane. It has a 2 focal point. लंब वर्तुळाला 2 नाभी बिंदू असतात आणि त्या 2 नाभी बिंदूंपासून वृत्तावरचे जे बिंदू आहेत त्या वृत्तावरील कोणत्याही बिंदूंची अंतराची बेरीज ही एक समान असते. हे आपल्याला आता प्रात्यक्षिकाने पाहिजे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लंब वर्तुळ, हाऊ टू ड्रॉ द इक्लिप्स, लंब वर्तुळ कसं काढावं याची कृती मी तुमच्या समोर आता सुरू करतो आहे. हे पहा, काय आवश्यक आपल्याला, एक कोरा कागद, त्या कोऱ्या कागदाला 4 टाचण्याने तो कागद ड्रॉइंग पेपरवर फिट करा. त्यानंतर एक सरळ रेषा काढून घ्या आणि 2 बिंदूंवर घट्ट टाचण्या रोवा, 2 टाचण्या रोवा. आणि नंतर आता कसं इक्लिप्स काढायचं, म्हणजे लंबवर्तुळ कशी काढायची त्याच्यासाठी लागणारं साहित्य पहा. हा दोरा घेतलाय पहा, मी दोऱ्याचं टोक घेतलंय, त्या टोकाला एक गाठ मारून घेतलीये आणि तो जो दोरा आहे तो दोरा या आपण ज्या 2 टाचण्या रोवलेल्या आहेत त्या ठिकाणी लावायच्यात आणि लंबवर्तुळ कसा काढायचा पहा बरं. आता लंबवर्तुळ आपण काढणार आहोत. दिलेला दोरा जो आहे तो या 2 टाचण्यांमध्ये मी लावतो आणि आता पहा, प्रत्यक्ष लंबवर्तुळ कसं काढायचं ते आपण पाहणार आहोत. पहा बरं, लंबवर्तुळ काढताना तो जो दोरा आहे त्या दोऱ्याच्या एका बाजूला मध्यभागी पेन्सिल अडकवायची आणि पेन्सिल सावकाश त्या कोऱ्या कागदावर फिरवायची. हळूहळू करा. अर्ध झाल्यानंतर थांबून घ्या आणि पुन्हा दोरा थोडासा खाली जातो, लक्ष असू द्या. आणि नंतर पुन्हा तिथून पुढे अर्ध्या भागात दिस इज द प्रोसेस ऑफ टू ड्रॉ द इक्लिप्स. हे पहा बरं, छानसं लंबवर्तुळ आलं का नाही.
मग आता या लंब वर्तुळावर हे जे 2 पॉइंट आहेत, मी तुम्हाला सांगितलं की 2 फोकल पॉइंट ऑफ द इक्लिप्स, दिस इज द 2 फोकल पॉइंट. त्या 2 फोकल पॉइंटच्या टाचण्या काढा. आता तो झाला F1, आता F1 F1 F2 F1 F2. F1 आणि F2 लिहितो मी. पहा बरं, हा झाला F1, हा झाला F2. आता या F1 आणि F2 हे जे 2 बिंदू आहेत ते झालेत त्या लंबवर्तुळाच्या 2 नाभी बिंदू, ज्याला इंग्रजीत म्हणतात 2 फोकल पॉइंट. The 2 focal point, the distance to the 2 focal point from the every point on the curve is constant. आता आपण कर्व वर कुठेतरी बिंदू घेऊ. समजा मी इथे बी बिंदू घेतो, बी इथे घेतो ए आणि या बाजूला घेतो सी. आता ए पासून F1 पासून B ला टू जॉइन द F1 टू B, टू जॉइन द B पॉइंट टू F2, नेक्स्ट त्यानंतर पुन्हा F1 C ला जोडा, F2 C बिंदूला जोडा. आता पाहू बरं, आता पाहू की बरोबर तो बिंदू जो आहे तो F1 आपण पाहिलं की काय, 2 नाभी बिंदूंपासून वृत्तावरील कोणत्याही बिंदूंच्या अंतराची बेरीज एक समान असते. आता अगोदर AF1 पाहू बरं. AF1 किती येते अंतर? AF1 पट्टीने प्रत्यक्ष मोजतोय मी अंतर, किती आलं? 8.7. नंतर AF2 जोडायचा राहिला आपला, तो जोडून घेऊ. पहा बरं ते अंतर किती येत आहे? 3.5. AF2 3.5. दोघांची बेरीज जर केली तर 7 आणि 5 12 पॉइंट. हातच्याला 1 12.2. पहा बरं आता सगळ्यांची बेरीज तेवढीच येते का? बी पासून F1 पाहू बरं. हे पहा, बी पासून F1, BF1 आला 3.5. हे पहा, हा आला 8.7. याची सुद्धा बेरीज आली 12.2. याचा अर्थ वृत्तावरचे जे बिंदू आहेत, म्हणून आपलं ते पहा पुस्तकात दिलंय AF1 प्लस AF2 बरोबर BF1 प्लस BF2 बरोबर CF1 प्लस CF2. प्रत्येकाची लांबी 12.2 12.2 12.2 आली. हे झालं सिद्ध. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पण ही कृती घरी करा, प्रत्यक्ष स्वतः करून पहा आणि खरंच 2 नाभी बिंदूंपासून वृत्तावरच्या कोणत्याही बिंदूंच्या अंतराची बेरीज एक समान येते का? द सम ऑफ द डिस्टन्स टू द 2 फोकल पॉइंट फ्रॉम द एव्हरी पॉइंट ऑन द कर्व इज कॉन्स्टंट. ते प्रत्यक्ष तुम्ही स्वतः आपल्या या कृतीने तुम्ही करून पहा.